जाऊन येऊन आमदारची भेट घेऊ हा त्याचा केक कापू आणि त्याला बरोबर तू पड नाही तर जे बरोबर नाही निवडून ये तू यायच्या आधी आमच्याच बरोबर झाले असते बाबूराव नको बरं मी काय म्हणतो काय आता बघ सकाळपासून लय फिरलोय आईला पक्के पायांचे तुकडे पडले आता काय करू एवढे 2-3 घर राहिले हा एवढे घेऊ घेऊ. संध्याकाळी आपल्याला बर्थडेला जायचंय हा ना आमदारचा बर्थडे आज बाय मग चाल पू आता एवढे ए, घेऊ हा. बर्थडे मध्ये ना जे काय खायला असेल ना हा, हा. वरपून खाऊ नाही मग सोडायचं घाला हा या बाय ये भेटल क्वार्टर भेटल आपल्याला हा एक काय 2-2 पिऊ आज आपण आडजा मग फिरवतो विचार हा करा हा मग तुझ्या पाय नको नको म्हणते अरे 12 आणि 1 वाजता तू झोपा हा मग रात्रीचे हा? परत सकाळी 8लाच बोलून घ्या हा, आपल्याला बोले उठा उठले का नाही हा, या मग तयारीला. चला आता एवढी घर घेऊच बरं आता हा याच्याकडे चला बस. हा हा बा बसेल याच्याकडे जाऊया टाकायचं. चालत चालत व्यवस्थित माहिती आहे. हा राम 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 राव द्या लक्ष आमच्याकडे सगळं लक्ष आहे. या टायमाला काय जोर वाटत तुम्हाला जोर काय वाटणार हा? दोन इमान समाजाचे जवळचे हा. शिरपतराव हा. आणि गणपतराव हा, कसे बोलले पण आता बघा आम्ही शेरपतरावची प्रचार करतो हा तर निवडून जर आणला ना शिरपतराव हा तो जगासाठी काहीतरी करेल करेल बघ, जनतेसाठी हा हा आता शिरपतरावचे काय मागच्या वेळेस काय बंगला बिंगला नव्हता आता मस्त हवेली बांधली तिने हा लय जबरदस्त बांधणारच पैसा राजकारण आहे आहे. ते पैसा आहे पैसा आहे तुम्ही काय बांध आज काय तो? आज आमच्या- आम्ही असंच जेवायला पाहिजे. अहो आम्ही जमीन वापल्या हा. आमच्याच्यानं काय ते आम्हाला काय देते का ते असंच खाणं पिणं आम्ही फक्त 2 खांड्या फळीवर रस्सा थांबा तुम्हाला एक चपटी बरं हा बस याच्यावर ते आमच्या वहिनीला बोलवतो हा हा, ते बस. सांगायचं त्याला सगळं चला. आहे ते. बोला बोला, बोला, बाई, नाही कसं आहे? बाहेर बोलू. बसायला आपल्याला सांगा. बाहेर बोला. या बाहेर ये गं. या नमस्कार नमस्कार ये, ये. नमस्कार हो नमस्कार राहू दे लक्ष आमच्याकडे शिरपतरावचे माणसं आहे हा, हा. हा. आता उभे नाही का विधानसभेला प्रचारासाठी हा, आले. प्रचाराला आम्ही दोघं प्रचाराला हा. प्रचाराला हा आम्ही दोघं. लईच पैसे भेटेल दिसतात तुम्हाला अहो, प्रचाराला. पैसे कायचे भेटत त्या गाडीला पेट्रोल भेटत आणि खाय प्यायला भेटत आहे, भेटत बाकी काय भेटत आहे? अहो, त्याच्यासाठी तुम्ही फिरता का एवढं हा मग नाही नाही, शेवटी कसं आहे मग? माणूस चांगला आहे ना त्यानं लय भारी कामं केले का हा. आतापर्यंत मग त्याच्यामुळे मामाला फिरणं पाहिजे ना आज पोता त्यांनी रस्ते बिस्ते तुमचे काय केले हा? तुमचे काय केलं काम केले पण तुमचे काय केले काय झालं मावाला आहे ना जवळ 25 लाख रुपये कर्ज होतं हा. त्यानं मागच्या महिन्यात लगेच भरून टाकली मावाली माफ केलं तुमचे भरले हा कारण गावकऱ्यांचं काय याला 10 गाय घेऊन दिल्या डाग गावकऱ्यांचं काय तुमच्या दोघांचे घर भरले गावकऱ्यांचं काय तुम्ही चेले म्हणून भरले असं हा, बरं. प्रकरण करून दिलं असेल 10 गायचे नाही, जेवढं दिलं नाही नाही. नाही घेऊन दिले आता काय सांग आणि गावकऱ्यांसाठी ना पाणी आणणार आहे आता पाणी पाणी. आणणार आहे. कधी गोदावरीवरून हा गोदावरी हा ना हम्म. निवडून आल्यानंतर हा. जे 5 वर्ष गायब होईल ते परत पुढच्या 5 वर्षाला नाही नाही, आम्ही आहे बोलायला ओ मॅडम अहो, असं काय तुम्ही बोलू मागच्या 5 आले होते बोलायला तर आताशी उगले हा. आणि आता आल्यानंतर आम्ही आता मतदान करतो तुम्ही पुढच्या 5 भेटाल आम्हाला बरं तुम्हाला काय पाहिजे मला सांग आम्हाला काहीच नको मला एकच सांगा तुमचा जो आमदार कोण तो उभा राहिला तो शिरपतराव, शिरपत. हा त्यांनी ज्यावेळेस तो सरपंच होता त्यावेळेस त्यांनी काय काय कामं केले तेवढं सांगा आणि गावाला टाकी होती का पाणी हा प्यायला पाणी टाकी होती का जुनी टाकी होती ती बुदू बुदू गळायची हा असं मग ती बांधली तुमच्या सरपंचाने बांधली का काय ती मग सरपंच नाही हो. अहो, जिल्हा आमदार परिषद वगैरे. जिल्हा परिषद हा. निधीतून भेटली ती हा, कोण म्हणलं त्यांनी तुम्हाला? काय- मग त्यांनी मला कामं माहिती. केलेत काय आमचे पोरं मसन शिकेल आणि सगळे. मसन ओटी होती का मसन हा ओटी मसन होती ना अजून बी त्या मसनवाटीमध्ये ना जाऊ देत नाही शेतावर नेतो सगळे प्रेस जाळायला पाहते बाई असं बोलायचं ना फक्त त्याच्याच घरातलं जे कोणी मेलं ना आज आपण त्यांनाच घेऊन जायचो म्हणजे तिथे काय त्याच्या बापाची का मसन ओटी मग त्याला कळत नाही का तुम्हाला सांगता येत नाही का त्याच्या बापाची आहे का म्हणजे आमच्या आमदारावर तुम्ही थांब, थांब. तुमचं प्रेम नाही लगेच फोन लावतो. काला काय लायचं भाऊ म्हणते काय आमचा आला थांब, आता. आला आपण हा, हॅलो हा कुठे तुम्ही प्रचारात आहे का अहो आम्ही इकडे प्रचाराला आलो काय तुम्ही हे केलंय ते मसन ओटी का बरं बंद करून ठेवली नवी बांधली ती द्या हा त्या बाई म्हणा त्याच्याकडे द्या. त्यांची जाळी त्या म्हणा आमची जाळी केली द्या यांच्याकडे द्या ते मॅडम हा. द्या काय दातड काढी द्या हा. हॅलो हा गंगूबाई बोलते मसनवाटी काय काय केलं मसनवाटी केली असं अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे
कशाला आमदारकीला उभे राहिले तुम्ही? शेवट आम्ही आमच्या नदीच्या काठी जायला आमच्या म्हातारीला. आम्हाला मतदान तुम्हाला करायचं नाही. स्पष्ट आमच्या गावातलं कुत्र मी तुमच्या मतदानाला येणार. गावाचा विकास केला का तुम्ही? नाही केला. मग कशासाठी? आमच्या इथे अजून बी रस्ते नाहीये. सगळ्या चिखलाने जर गाड्या फसल्या 4-4 दिवस गाड्या निघत नाही पावसामध्ये. तुमची गल्ली करून दिली ती सिमेंट कोणती कॉन्क्रीट कोणती गल्ली केली? ती मारुती गल्ली. हा का? आम्ही सगळ्यांनी सिमेंटचे पैसे दिले. मंदिर बांधायला आम्ही वर्गणी जमा केली. मग सरपंचचं काम नव्हतं का? मग आम्ही मंदिर गावात काय? मतदान भेटणार नाही. आणि तुमचे चेहरे जर जास्त बडबड केली तर यांना इथं बरं कुत्र्यासारखं पुटाने तुडू आम्ही. नाही आम्ही काय रट्टे काय नाही आलो. आम्हाला काय काय? जरा या बा, बोला तुम्ही- त्याच्याशी. आलो आमदार साहेब बोला. हा येणार तुम्ही नाही पडले कोणते कोणते घर राहिले तिकडे जाऊया. मग आम्ही आलो पण तिथे आगे बाळ गुडता बाण 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 करीत होते आम्हाला. काय सांगायचं तुमच्याबद्दल आम्ही सांगा बरं. तुम्ही मसाला तुम्ही लोक जाऊन द्याय ना ही पद्धत आहे सांगा बरं. हा ना मग त्यांनी आधीच चौघात मग कसं मत मागायचं त्यांच्याकडे? यायचंच नाही गावामध्ये आमच्या मत मागायला. मग आज त्याचं कोणी गेलं घरी कुणी नाही. करते आता येतात. जर त्याचं कोणी गेलं तर त्याला कुलूप खोलेल राहू द्या. पहिलं मसाला वाटीत जाऊ द्या. आता काय जिवंतपणे आम्हाला घालतात तिथं नेऊन. अहो सांगितलं त्याला आता मी. तो फोन ठेवा तुम्ही पहिले. फोन ठेवा. बरं ठेव का साहेब? बोलतो गोड बोल आता काय कर. यांचे लगेच फोन उचलले ते आमचे फोन उचलले का रोग होतो आता काय पानसटच दिसतो तो आमदार बी यांचा. तुमचं कोण होतील का? मग पहिली 100 गोष्ट वेळा फोन तुम्हाला केले एक सांगू उचलीत का? नाही. तुमचा जो आमदार आहे ना तो आता गावभर हिंडत असं प्रचार करत होऊन त्याला कधी ना त्या गाडीतली एसी बंद करून खाली उतरायचं तरी माहिती का? आजपर्यंत तो गावामध्ये कोणाच्या सुखादुखाला उभा तरी का 5 मिनिटं? अहो माणसाने ना गावातला विकास करून कोणाच्या सुखादुखाला उभा राहणारा असा आमदार पाहिजे. प्रत्येकाची परिस्थिती जाणणारा आमदार पाहिजे. हा येतोय ना आमचा अहो, येतोय. तुम्हाला सांगू का मी जेव्हा लग्न करून आली ना प्यायला पाणी नव्हतं. 10-10 दिवसांनी पाणी येते. आणि कोणती टाकी बनवली 10-10 दिवसांनी पाणी सोडता. अहो लय खूप काम केले. व्यायाम शाळा व्यायाम शाळामध्ये एवढ्याला गवत आहे. एवढ्याला. मग तुम्ही व्यायाम करायला जाते ना म्हणून ते गावात झालं ना. हा अहो तुम्ही त्याची चावी तरी ठेवली का? त्याची चावी मी त्याच्या घरी त्याची सून जायची बघा. त्याची सून गेली कुठे उतानी पडली तेव्हापासून तो याला लॉक लावून गेलेला आहे म्हणजे व्यायाम एकटीच करायची शाळा. का व्यायाम? एकटीलाच व्यायाम शाळा होती ती. तुमचे चेले फक्त हा आमदार बरं हो, चेले. आजच्या दिवस आहे ना आमच्या आमदार त्यांना 2-4 दिवस बोलू नका. हा एक तर का? त्यांचा नेमका वाढदिवस आहे संध्याकाळी. संध्याकाळी, हा. संध्याकाळी वाईट ना? आठवण नका अगं तेव्हा. बाया गं, याला कसा खूपच निवडून चालू येतो ना आहे. तुमचा दादा. तुम्ही त्याला त्याला मग केक दाखवा खायला. त्याचा दादा कसा असतो म्हणून. तुम्ही त्याला बघितलं. केक कापायला करा बा. हा आम्ही रिकामे असे फुकट्याची आम्ही केले बा. नोटा दाबून देऊ नोटा कोणाच्या? दाबून देऊ शिरप्याने आणि गणप्याने हा नाही. कोणालाच मत देणार नाही. आता हा. आमच्या घरात 5-6 मत आहे. कोणालाच देणार नाही. कोणालाच नाही. आणि पैसे घेऊन बी देणार नाही. विचार करा. अहो, लय वाटप लय आपण आमच्याकडे. लय कामाचा माणूस आहे हा का? ना. बरं तुमचं का माहिती कर वाटप लय आमच्याकडे. अहो तुम्हाला मतदान नाही करणार तुम्हाला. मतदान नाही करणार आपण. वाटपला नाही कशालाच नाही. आपल्याला नकोच ते काही. आपल्या इथं मतदान बी नाही ते आमच्याकडे पैसे बी. आमच्या गावातलं कुत्र बी येणार नाही तुमच्या इथं तुम्ही मतदान. एक काम करा त्यांना निवडून द्या. तुम्हाला घरकुल मंजूर करून देतो आम्ही. हा. काय मग आम्हाला एवढं भीक लागलं काय? अहो त्याच्या दारामध्ये 10 वेळेस गेलो आम्ही तेव्हा त्यांनी घरकुल दिलं नाही. आता कदाचित का 10-15 पसरू काय आम्हाला घरकुल दे म्हणायला. आमदाराचा काय संबंध आहे? असे काही चेले आहे तुम्ही अहो आमदार ज्यांचे घर आहेत ना 4-4 मजली तुम्ही त्यांना घरकुल मंजूर करून दिले. मी काय म्हणतो? ज्यांचे कोणाचे नाही त्याला अजून घरकुल मंजूर मी काय नाही. म्हणतो आता आमदाराचा चला आमदारासाठी मत मागायला आला. घरकुलचा आमदाराचा काय संबंध आहे? हा. काय संबंध आहे? ए, काय दात गावात काढतो घर काय कोण मागत नाही. त्यांना एवढा खूप अभ्यास वाटते ते नाही. काय पैशासाठी प्रचाराला नाही. निघालेले तुम्ही. हा, हो ते पैसे आहे. बिसे नाही. मटण पैसे खायला नाही. भेटतं. दारू हा प्यायला मटण भेटतं. दारू आहे. अहो मटण दारू खाऊन तुम्ही प्रचार करता त्यापेक्षा तुम्ही एखादी कोरडी विहीर पाणी जाऊन जीव द्या. हो. 300 रुपये रोजाने जर काम केलं तर तेवढे 300 रुपये बायकोच्या इथं घरी जाऊन तिला पाणी बाजार तरी नेऊन द्याल. खाता आणि गु करताना गावभर हिंडत निघायचं. अहो तेवढे 8-10 दिवस बाबा आमचे. ओ मॅडम तुम्ही आयुष्यभर केलं काय? ये. त्याचे 8-10 दिवस तुम्हाला दारू पिऊन ये. अहो नेतेगिरी करणं बंद करावं. किती दिवस नेत्यांच्या पाया पडणार बरं भिकायला लागलेत ना. आता- तुम्ही सांगा कोणते 4-5 मजली माडी बांधलं तुम्ही? नाही हो, नाही नाही बांधलं नाही नाही. बांधलं आपला ना? तुटला. आमदाराच्या घरामध्ये केवढा पैसा जातो? हो लय लय कोणत्या शिरपतराव गाडीत फिरतो तो? हो तो मस्त मर्सिडीज मध्ये फिरत हो. असतो. शिरपतराव तिच्या- विचारा ना. हा? शिरपतराव तर 5 वर्षापूर्वी काय होतं ना आता काय झालं हा. सांगा बरं आम्हाला. त्या- अहो, मोठा बांधला. तुमच्या गाडीमध्ये मुतायला पैसे देत नाही आणि तो एसीने हिंडतोय. निघा इथून चालले मत द्या आम्हाला. आम्ही पायी प्रचार करतोय. पैस करतात तीच लायकी तुमची. ते आम्हाला- आता तरी सुधरावं प्रचार अहो करायला. तुमच्या सारख्याचं काम आहे. हा. माणसं घरी आल्यावर पाणी तरी अच्छा, पाजावं. या बा. तुम्ही एवढा कर घातला आमच्या मग- आम्ही असे आणि मग लोकांच्या कुत्र्याला आम्ही पाडणे देतो. तुम्ही कुत्र्याला. चाटता फक्त मतदान करा मतदान करा. फक्त दारू मटणासाठी इथं आलेले. तुम्ही काय कुत्रे समाजासाठी आहे. आलेले. अहो अरे आमदार कुत्रे हा. तुम्हाला माहितीये का आमचा आमदार असा आहे का हे विलक्षण झाल्यावर
याला एक दात बसवणार आहे मला 4 चार दात बसवणार. बसव अहो तुमचे हायते जर नाही पडले ना तर पुढच्या पंचवर्षीपर्यंत बोचरे व्हाल तुम्ही म्हणजे नाही, घराला चार आम्ही बसवले, एक प्रचारच बसवले. सोडून देऊ काय रे बा? हा लगे आम्ही प्रचारच करायचं नाही मग तुम्ही दातासाठी प्रचार करून राहिले हा. काय भीक लागलं माहिती तुम्हाला? काम करा घरी काम करा बायको करून पैसे भरत असतील हा. ते पा आणि वहिनी तुम्हाला काय सांगू या शेजारच्या 500 सगळ्यांसाठी नोट घेतली. यांच्याकडून 500 किती दिवस पुरतील घरासमोर जर चिखल झाला ना गाडी जर फसली एखादा पाय घसरून पडलं ना 5 लाख रुपये घालून उचलायचं नाही 500 रुपये कोण त्याला पुरणार आहे? पण जरी घेतले ना ते कसले देते यांना. तुम्हाला सांगू का तुमच्या आमदाराने जर आमच्या गावात काम केले असेल तुम्हाला इथपर्यंत यायची गरज बी नव्हती आम्ही मतदान केलं असतं. बरं मी काय त्यांनी काहीच केलं तुमच्या घरात नाही किती माणसं तुम्ही आहेत? इथून किती निघा. मतदान आहे तुमच्या घरात 10 जण आहे हा? 10 जण आहे 10 हा. 5,000 मतदान 50,000 टाकू तू झालं? 5,000 5 मतदान. लाख रुपये जरी दिले ना तर माझ्या इथून मतदान भेटणार नाही 5,000 मतदान टाकून द्यायला लागेल. 50 लाख दिले तरी नाही बस संध्याकाळी येऊ घेऊन निघतो आता इथून. म्हणजे निघतो चल. समजून सांगितलं विकत घेऊन आला का आम्हाला 5 वर्षासाठी आणि तुझ्या बायकोला बी समजून सांग तिने काढलं ना औषध घेऊन आला का पैशासाठी लोक हे घरामध्ये त्याने 5,000 दिले तर मी 5,000 द्यायला लागतो. वय गावामध्ये हा? निघायचं पैसे विकत घेऊन रट आला लाट नका करू आता. रट्टे खाशील निघ पैसे म्हणजे आम्हाला विकत घ्यायला आले का मतदार म्हणून नाही, एकाचा नाही विषय. 5,000 आमदार असा असावा का मतदाराने स्वतःहून म्हटलं पाहिजे आमदाराला मी त्याच निवडून देणार त्याची तेवढी लायकी पाहिजे हो, हे बघ, निघायचं तुम्हाला जे वाटलं त्या मतदान त्याला निघायचं. नाव खाल्लं आता आम्हाला काय करायचं निघायचं. अरे बा आम्हाला 8-10 दिवस मिळत आहे, काय हा काय म्हणून हा आम्ही ना? ते खायच्या लायकीचे सोडणार नाही तुम्ही आता इथून निघा हे बाबा चालले निघ चल गेट आउट एक तर आपल्या आधीच हाडकं दिल्ली झाली बरं पिण्या आता एक करू काय कोणाच्या घरी जायचं नाही प्रचारात नको ए पण मी एवढे पण घरात फिरलो पण या घरासारखं भेटलं बाई का? लय लय डेंजर टाईट आहे बाई तर लय टाईट लय अवघड बरं बरं मी काय हा, बोल. म्हणतो आता बड्डेला जाऊन येऊन आमदारची भेट घेऊ हा त्याचा केक कापू आणि त्याला बरोबर तू पड नाही तर जे बरोबर आहे का नाही? निवडून ये काय तू यायच्या आधी आमच्याच बरोबर झाले असते बाबूराव चाल बरोबर नको नको, चाल. चाल